नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला आज निरोगी राहण्याचा मंत्र देणार आहे। आणि आज काळाची गरज आहे। निरोगी असणं ही काळाची गरज आहे। कारण आजकाल एवढ्या बिमाऱ्या वाढल्यात की माणसाचा काही भरोसा राहिला नाही। आता माणूस दिसायला 5 मिनिटात काय होईल सांगता येईल। पहिलं जे होतं मित्र हो, पहिल्या जमान्यात, पहिल्या राजामध्ये, आपल्या आजोबाच्या राजामध्ये एक खाद्य जे होतं ते सेंद्रिय शेती खतापासून निर्मित होत होतं। आणि म्हणून ते लोक सकस आहार घ्यायचे, चांगल्या प्रकारे आहार होता। त्यांच्या आहारामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नव्हतं, म्हणून ते लोक तंदुरुस्त होते। एक क्विंटलाचे पोते स्वतः उचलून वाड्यावर नेत होते। परंतु आता 50 किलोचं पोतं दोघाला उचलणं झालंय। म्हणून बघा अशी परिस्थिती निर्माण झाली। कशामुळं की आपल्याला जास्त उत्पन्नाच्या नादाने केमिकल खतं जास्त प्रमाणात आले, केमिकल औषध जास्त प्रमाणात आले। म्हणून बिमाऱ्या ह्या खूप अशा वाढल्या, भयंकर वाढल्या की अटॅक असेल, शुगर असेल, BP असेल, कॅन्सर आहे, अशा बऱ्याच त्या केमिकलपासून बिमाऱ्या उत्पन्न व्हायल्यात। म्हणून निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे मित्र हो, आपण रोज सकाळी कमीत कमी 5 ला उठलं पाहिजे। 5 वाजता उठायचं आणि कमीत कमी 1.5 किलोमीटर चालणे, जाणे आणि येणे 1.5 किलोमीटर चाललंच पाहिजे माणसानं रेग्युलर। आणि तिथे जाऊन थोडासा वॉर्मअप सुद्धा करावा। तर मित्र हो, आपल्याला सर्वप्रथम आपलं शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचा आहे। तर पहिला स्टेप अशी आहे की आपण ही बघा दोरी आहे, या दोरीमधून आपल्याला ह्या उड्या मारायच्या आहेत। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10। बघा मित्र हो, दोरीमधून आपल्याला जेवढ्या उड्या मारता येतील तेवढ्या उड्या मारायच्या आहेत। दुसरी स्टेप आहे मित्र हो, दुसरी स्टेप सांगत आहे आपल्याला, लक्ष असू द्या। दुसरी स्टेप अशी आहे, आपण असं उभं राहायचं, हात असे बाजूला घ्यायचे, हात बाजूला घेऊन अशा उड्या घ्यायच्या मित्र। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे दुसरी स्टेप झाली मित्र। शरीरावरची पूर्ण चरबी कमी करायची आपल्याला, त्यासाठी आपल्याला तिसरी स्टेप आहे मित्र, डोक्याला हात लावायचे असे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे झालं मित्र। त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे झाले। आता दुसरी स्टेप आहे मित्र, सूर्यनमस्कार। सूर्यनमस्कार आपल्याला करायचा आहे आता। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर मित्र हो, 5वी स्टेप सांगतो लास्ट आणि थांबतो। असं करायचं मित्र हो, आपल्याला पूर्ण खाली वाकवायचं, हात जमिनीला टेकवायचे, हात जमिनीला टेकले पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर मित्र हो, हा आहे आरोग्य आपलं व्यवस्थित राखण्याचा मार्ग, कुठल्याही बिमारीला बळी न पडण्याचा मार्ग। निसर्गाने आलं, अपघात झाला ती वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे घटक साचून त्याच्यापासून जे उत्पन्न होणाऱ्या बिमाऱ्या आहेत त्या निश्चित नष्ट होतील। धन्यवाद मित्र।